नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. तर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे संबळ कसं बनवलं जातं. संबळ हे एक चर्मवाद्य आहे. हे दोन सारख्या वाद्याचे युग्म असे एक वाद्य आहे जे गोंधळामध्ये वापरतात. म्हणजे आम्ही वापरतो. देवीच्या गोंधळामध्ये गोंधळी अशा प्रकारचं हे संबळाचं वाद्य वाजवलं जातं. तर बघा, आता परंपरानुसार घरातच संबळ बनवलं जातं. इतर कोणाकडूनही संबळ बनवून घेतलं जात नाही. तर इथे बघा, आमचे अण्णा संबळ बनवायला घेतलेले आहेत, कारण पिढीजातप्रमाणे घरामध्ये संबळ बनवतात. तर अशा प्रकारे पितळ, तांबे, धातूचा वापर करून, कातड्यांचा वापर करून संबळ बनवलं जातं. तर इथे बघू शकता, खूप असं काही त्याला मेहनत असते संबळ बनवल्याला. त्यामुळे देवीच्या गोंधळामध्ये संबळाचा नाद देखील कोणीच करू शकत नाही. तर इथे बघू शकता, अशा प्रकारे हे संबळ आहे. तर संबळ कसं बनवतात तर हे बघा, बहुधा खोड आरपार करून अथवा पितळ किंवा तांब वापरून अशा प्रकारे किंवा चमड्यापासून संबळ बनवलं जातं. पण अगोदरच्या काळामध्ये चमड्याचं वगैरे संबळ बनवलं जायचं, पण आता जास्त तर चमडी भेटत नाहीये, त्यामुळे प्लास्टिकने वगैरे संबळ बनवलं जातं. पण काही ठिकाणी चमड्याचा देखील वापर करून संबळ बनवलं जातं, कारण त्याचा आवाज देखील खूप घुमतो आणि संबळाचा आवाज देखील खूप छान असतो. तर संबळ तर बनवतात, पण त्यासोबतच्या ज्या काही काड्या आहेत त्याला सुद्धा खूप मेहनत लागते. काड्या बनवायला सुद्धा काडी ही एक प्लेन असते आणि दुसरी जी काडी असते त्या काड्याच्या टोकाला इंग्रजी अक्षरामध्ये यस सारखा आकार देऊन अशा प्रकारे संबळाची काडी बनवली जाते. संबळ वाजवणं जितकं मजेशीर आहे, तितकंच हे संबळ बनवणं देखील खूप मजेशीर आहे. ह्या वाद्यावर त्रिवाळ, केरवा, धुमाळी किंवा बत्तीस तोडे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वाजविले संबळ जातात. तर खास तर जितका ह्या चमडीचा वापर केला जातो तितकाच आपला संबळ खूप छान वाजला जातो. जितका आपण हाताने वाजवू तितका हा संबळ छान वाजतो. तर इथे बघू शकता, पिढीजातप्रमाणे संबळाचं जे काही वस्तू वगैरे असतात तर अशा ठेवल्या जातात, कारण संबळ कधीही बनवलं जातं. जेव्हा संबळाला तडा वगैरे जातो तेव्हा देखील त्याचं जे काही चमडी वगैरे आहे ती वरची बदलली जाते, वेगळी बसवली जाते. एखादी दोर वगैरे निसटलं तर ती बदलली जाते. तर अशा प्रकारचे त्याच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या काढून ठेवाव्या लागतात. तर घरामध्ये अण्णा छान प्रकारे संबळ इथे बनवत आहेत आणि आम्हाला देखील शिकायला खूप आवडेल. तर अशा प्रकारे त्याच्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत आणि जी काही संबळाची काडी वगैरे असते तर ते ठेवण्यासाठी, कारण ती काडी कुठेही हरवली जाऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे संबळाच्या एका बाजूला छोटीशी एक पोटली बनवली जाते, त्यामध्ये ज्या काही काड्या वगैरे ठेवल्या जातात. आणि इथे बघू शकता तुम्ही, संपूर्ण जो काही संबळ आहे तो बनवून तयार आहे. त्याच नंतर इथे बघू शकता, अशा प्रकारचा गलप जो आहे तो संबळाला बांधला जातो. पण ह्या जो काही पडदा आहे याला आमच्याकडे गलप म्हणतात. तर पट्टा वगैरे बांधला जातो, कारण गळ्यामध्ये आपल्याला अडकवून छान प्रकारे संबळ वाजवता यावा म्हणून अशा प्रकारचा पट्टा वगैरे बांधला जातो. तर संबळ बनवण्यासाठी सुद्धा खूप काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात. तर अशा प्रकारे बघा, संबळ बनवून तयार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.